नमस्कार मंडळी, तुरे माझा मित्वाचा आजचा म्हणजे 6 जूनचा फ्रेश असा रिव्ह्यू आपण पाहत आहोत. आपण सुरुवातीला पाहतोय की आता ईश्वरी जी आहे ती खूपच रिलॅक्स झालेली असते आणि आता अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला म्हणत असते की सर आज खरंच किती छान वाटतंय ना म्हणून. आणि अर्णवसुद्धा ना आज खूप शांत असतो. ईश्वरी म्हणत असते की सर आज आहे ना मला खरंच खूप हलकं वाटतंय आणि इतके दिवस आपण जे सगळ्यांना ओरडून सांगण्याचा प्रयत्न करत होतो ना, तर ते राखेचं सत्य आज फायनली सगळ्यांच्या समोर आलंय म्हणून असं ईश्वरी म्हणत असते. अर्णव म्हणत असतो की हो मला माहितीच आहे ते आणि त्यामुळे ना मी खरंच खूप आनंदी आहे म्हणून. आता ईश्वरी म्हणते सर फक्त तुम्हीच नाही तर आणखीन सुद्धा कोणीतरी आनंदी आहे. अर्णव म्हणतं कोण? मला तरी इथे कोणी दिसत नाही. आता ईश्वरी म्हणते बघितलं तर दिसेल ना तुम्हाला की आजूबाजूला कोण आहे कोण नाही. अर्णव म्हणतो पण मला तर काहीच दिसत नाहीये. ईश्वरी म्हणते सर ठीक आहे जाऊ दे मी ना जातेच म्हणून ईश्वरी निघायला लागते. अर्णव तिचा हात पकडतो तर तिच्या हाताला खूप लागत असतं. आत्ताच तर तिच्या हाताचं ते काढलेलं असतं ना. आणि आता ईश्वरी म्हणत असते अहो सर काय अजूनही माझा हात खूप दुखतोय. अर्णव तिला म्हणत असतो सॉरी माझ्या ना लक्षातच नाही राहिलं. आता ईश्वरी जोरात त्याच्या अंगावर ओरडते आणि मग ते लक्षात नाही राहिलं उद्या तुम्ही मलाही विसराल आणि लक्षात नाही राहिलं म्हणे. अर्णव म्हणतं हां. ईश्वरी पुन्हा ओरडते काय हे सर एवढा अख्खा महिना मी ना हात गळ्यात घालून फिरत होते आणि म्हणे माझ्या लक्षात नाही राहिलं. स्वतःला आनंद झाला की दुसऱ्याला दुःख द्यायचं, दुसऱ्याला काय त्रास होतं हे नाही याच्याकडनं तुमचं लक्षच नाही आहे. आता अर्णव जोरात ओरडतो म्हणतो की मी सिंदूर स्टॉप अगं काय किती बडबड करते तू. अगं हे हाताचं प्लास्टर आहे ना हाताला घालायच्या ऐवजी ना तुझ्या तोंडालाच घालायला हवं होतं. आता ईश्वरीनं एकदम जोरात हसून दाखवते अर्णवला. अर्णव म्हणतो अरे काय होतं हे सगळं. तर ती म्हणते खूप मोठा जोक मारलात ना तुम्ही म्हणून मी हसून दाखवलं. ईश्वरी आता अर्णवलाच ना वाकडं दाखवते आणि म्हणते की हां सतत आपले ना लोकाला टोमणे मारायचे म्हणजे तोंडाला प्लास्टर लावायला होतं. दुसऱ्याचा विचारच करत नाहीत हे ताणे मारत असतात. अर्णव म्हणतो 1 मिनिट मी काय नुसते ताणे मारत असतो. तर ईश्वरी म्हणते हो. अर्णव म्हणतो त्या राखेसारख्या माणसाला ना जेलमध्ये पाठवले मी. वॉट काय बघतेस आता. ईश्वरी म्हणते तुम्ही एकट्याने पाठवलं. अर्णव म्हणतो अगं मी म्हणजे मी आकाश आणि तो डॉक्टर होता आणि नंतर ती ताराचा बाप. आता ईश्वरी म्हणते ताराचा बाप आणि अजून कोण होतं. अर्णव म्हणतो अगं त्यानंतरच्या 2 मुली आल्या होत्या ते नंतर इन्स्पेक्टर आला होता. आता ईश्वरी म्हणते 2 मुली इन्स्पेक्टर हां आणि कोण. आता अर्णव हसायला लागतं आणि म्हणतं ओके आणि पुन्हा तिच्या अर्णवचा ना चुकून धक्का लागतो ईश्वरीच्या हाताला. ईश्वरी म्हणते अहो सर तुम्ही पुन्हा तेच करताय. अर्णव म्हणत असं मी सिंदूर सॉरी मी ना याला मलम लावून देतो. खूप दुखतोय का गं तुझा हात. ईश्वरी म्हणते हो माझा हात खूपच दुखतोय तुम्हाला तर काय हो. आता अर्णव म्हणतो चल आपण तुझ्या तोंडाला मलम लावून देऊ. ईश्वरी पुन्हा रागाने बघते अर्णवकडे. अर्णव म्हणतो सॉरी तुझ्या हाताला मलम लावून देतो आणि आता तिला बसवतो सोप्यावर आणि म्हणतो मलम कुठं आहे. आता ईश्वरी म्हणते आहे ड्रॉवरमध्ये घ्या. आता अर्णव ड्रॉवरमधला मलम काढतो आणि आता ईश्वरीच्या हाताला अगदी शांतपणे आणि सावकाशाचा सोप्यावरती बसून मलम लावत असतो. आता इथे ना थोडासा म्युझिकली भाग दाखवलेला आहे. आता अर्णव पहिल्यांदा तर ईश्वरीच्या हातातली बांगडी काढतो आणि आता तिच्या हाताला मलम लावतो. ईश्वरी म्हणत असते सर प्लीज सावकाश लावा हा मलम म्हणून. आणि आता अर्णव एकदम छान असं ना तिच्या हाताला मलम लावून देतो. आणि आता हे सगळं करत असताना ईश्वरीच्या मनामध्ये अनेक विचार येत असतात आणि ईश्वरी थोडीशी ना तिच्या विचारामध्येच गुंग होते. आपण पुन्हा पाहतो इकडे नम्रता फोन पाहत असते आणि तिला काही गोष्टी आठवत असतात घरामधल्या. जसं की तिने जेव्हा पहिल्यांदा खीर केली होती आणि आकाशला सुद्धा ना ती खीर जास्त काही आवडली नव्हती आणि आकाशने तिला स्पष्ट सांगितलेलं असतं की यापेक्षा ना ईश्वरी छान खीर करते, यामध्ये ना थोडीशी साखर जास्त आहे. आणि जेव्हा ना ईश्वरीची तारीफ केली जाते तेव्हा ना नम्रताला जास्त काही आवडत नसतं. आणि हे सगळ्या गोष्टीत ना ह्या सगळ्या गोष्टीत ना नम्रता विचारच करत असते. इतक्यातच ना तिथं आकाश येतो आणि म्हणतो दादाला खरंच हॅट्स ऑफ आहे आणि खरंच दादाला खूप मानलं. आता नम्रता म्हणते म्हणजे. आकाश म्हणतो हां म्हणजे अगं बघ ना मगाशी बघितलंच ना तिची जी कंडिशन होती तर त्या कंडिशनमध्ये तिची समजूत कुणी काढू शकेल हे असं वाटतच नव्हतं, पण दादांनी समजूत काढली ना तिची. खरंच किती छान वाटलं नाही. आणि पुढे आकाश म्हणतो दादा अगोदर ना असा अजिबात नव्हता. तुला माहिती आहे का जर का कुणी दादावरती खूप सारं चिडलं ना तर दादा पण तितकंच चिडायचा त्या व्यक्तीवरती. पण आहे ना दादा कधीही त्याच्याशी समजूतदारपणे वागत नव्हता. पण ईश्वरीशी लग्न झालं आणि दादामध्ये ना खूप चेंजेस आले. आणि पुढे आकाश सांगतो की तुला माहिती आहे का नम्रता ईश्वरी ना इज द बेस्ट. कमाल आहे ती खरंच. म्हणजे दादामध्ये ना मेजर ट्रान्सफॉर्मेशन तिने करूनच दाखवले. आणि आता ईश्वरीचं जे काही कौतुक होत असतं ना तर ते नम्रताला आवडत नसतं. आणि आता नम्रता ना शांतच बसते. आकाश म्हणतो नम्रता अगं काय झालं तुला. मी तुझ्याशी बोलतोय ना काही तू बोलत का नाही आहेस म्हणून. नम्रता म्हणते तुमचं झालं का त्यांच्याबद्दल बोलून सगळं. तर आकाश म्हणतो हो झालं म्हणून. आकाशला काही समजतच नसतं पण नम्रता आहे ना तर नम्रता अजून गप्पच असते. आकाश म्हणतो हो झालंय पण तू असं का बोलतेस. नम्रता म्हणते आकाश मला ना हा प्रश्न रोज पडतोय तुम्हाला नाही का पडत आहे. आकाश म्हणतो अगं तू कशा
कशाबद्दल बोलतेस आणि काय बोलतेस ना ते मला तू प्लीज नीट सांगशील का. नम्रता म्हणते, हे बघा ना सर, लग्न आपलं झालंय आणि ना आपण नवीन जोडपं आहोत आणि या घरामध्ये ना सतत फक्त अर्णव ईश्वरी असंच असतं. आपल्याकडे ना कोणी घरामध्ये लक्षच देत नाही आहेत, असंच असतं. असंही नम्रता आता आकाशकडे तक्रारच करते आणि पुढे म्हणते, हे बघा मला माहिती की आता घरातली परिस्थिती ती कशी आहे काय आहे मी समजून घेऊ शकते ना, पण मला तर वाटणारच ना थोडंसं म्हणून. आणि आता आकाश फक्त खरंय म्हणतो आणि म्हणतो की सिरियसली तुला याच्यामध्ये काय प्रॉब्लेम असणार आहे. आता नम्रता म्हणते, आकाश मला ना प्रॉब्लेम नाही आहे, पण मला ना फक्त एवढंच म्हणायचं आहे की आपल्याकडे खरंच कोणाचंच लक्ष नाही आहे आपल्या दोघांचं. आता आकाश म्हणतोय, ओके आय अंडरस्टँड. बरं मग मला एक गोष्ट सांग की तू सुद्धा आता हे सगळं स्वीकारतेस ना की घरामध्ये काय सुरू आहे काय नाही हे तू मानतेस ना गं. सो मग तू असं का बोलतीस. नम्रता म्हणते, अहो सर पण हे तर सगळं सुरूच राहणार आहे, हे तर थांबणार नाहीच आहे ना. आणि ठीक आहे, हे बघा चला मी एक गोष्ट मान्य करते की बाकीच्यांचं सोडा, पण तुमचं काय, तुमचं सुद्धा माझ्याकडे लक्षच नाही आहे ना आणि तुम्ही तर ना बिलकुलच माझ्याकडे पाहत नाही आहे असं नम्रता म्हणते. आणि पुढे म्हणते, आता कसं आहे की बायकोशी छान गप्पा माराव्यात, बायकोला घेऊन फिरायला जावं, पण नाही तुमचं ना बिलकुल लक्षच नाही आहे माझ्यावर, जाऊ दे मी पण ना बोलतच नाही असं म्हणून आता नम्रता तिथून उठून जायला निघते. इतक्यातच आहे ना आकाश आहे ना तिला पाठीमागून थांबवतं आणि आकाश तिला सांगतं आणि आकाश म्हणतो ना की असं काय करतेस नम्रता म्हणून, का बरं माझं लक्ष नाही आहे तुझ्याकडं. आणि नम्रतालाच उलट विचारतो आणि म्हणतो, हे बघ याचं कारण काय आहे ना. तर नम्रता म्हणते, सर मला ना तुमच्याशी बोलायचंच नाही आहे सॉरी आकाश म्हणते. आणि आकाश म्हणतो, ठीक आहे तुला माझ्याशी नाही ना बोलायचं आणि तुला माहिती आहे ना की तू चिडल्यावरती काय होतं ते. आता नम्रता बघा थोडी हसत असते पण तरीही विचारते काय होतं म्हणून. तर आकाश म्हणतो की काय आहे ना की तू चिडल्यानंतर आणखीन सुद्धा गोड दिसते. आता नम्रता म्हणते, आकाश मला माहिती आहे की तुम्ही हे सगळं ना मला मस्का मारायसाठी बोलताय, पण मला ना नाही बोलायचं तुमच्यासोबत. आकाश म्हणतो, नाही बोलायचं. नम्रता म्हणते, नाही. आकाश म्हणतो, नक्की नाही ना बोलायचं. नम्रता म्हणते, नाही. आकाश म्हणतो, ठीक आहे मग आता मला पण नाही बोलायचं. नम्रता म्हणते, पक्का नाही बोलायचं. आता आकाश म्हणतो, पक्का नाही बोलायचं. आणि आता दोघेजण सुद्धा अचानक हसायला लागतात आणि खूप छान आजचा हा भाग दाखवला आहे. तुम्ही टीव्हीवरती नक्की बघा आणि हो प्रेक्षकांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. इकडे आपण पाहतोय अर्णव अजून सुद्धा ना ईश्वरीच्या हाताला मलम लावून देत असतो आणि तिच्याशी बोलत असतो, मी सिंदोर बरं वाटतंय का. तर तिचं लक्षच नसतं. आता अर्णव म्हणतो, काय गं काय झालं. तर ईश्वरी काही नाही असं म्हणत असते. अर्णव म्हणतो, अगं सांग ना काय झालंय ते. आता ईश्वरी म्हणते, नाही सर काही नाही, खरंच काही नाही झालेलं. काय ना की उगाचच आहे ना तुमचा मूड खूप हॅपी आहे तर मला ना आणखी नाही सॅड करायचा. अर्णव म्हणतो, सांग म्हणतोय ना मी तुला काय झालं ते. ईश्वरी सांगायला लागते, सर राकेशचं सत्य तर आपण सगळ्यांच्या समोर आणलं, पण अजूनही एका मोठ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला अजून मिळालेलंच नाहीये. अर्णव म्हणतो, आता कुठला प्रश्न मिस सिंदोर. आता बघा ईश्वरी सांगते की सर तुमचे बाबा आणि माझी आई या दोघांनाही त्या प्रकरणामध्ये अडकवणारी बाई नेमकी कोण होती, तिने हे सगळं का केलं, कोणासाठी केलं आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर आपल्याला मिळायलाच हवीत ना, हे सगळं तर आपल्याला शोधून काढायलाच हवं ना. अर्णव म्हणतो, करेक्ट आहे तुझं, हे सगळं आपण शोधून काढायलाच हवं आहे, पण काय आहे ना की पण हे सगळं आत्ता नाही आपण करू शकत. आत्ताच तर आपण राजेशला पकडून दिलं ना आणि लगेचच आता पुन्हा डिटेक्टिव्ह मोड ऑन करण्याची काही गरज नाही आहे. आधी तुझा हात बरा होऊ दे, हे तुझं डोकं शांत होऊ देत, मग आपण हे सगळं करूयात, ठीक आहे. आणि अर्णव म्हणतो, प्लीज लगेच हे डिटेक्टिव्हगिरी सुरू करण्याची काही गरज नाही आहे. ईश्वरी म्हणते, बघा म्हणून मी सांगत नव्हते तुम्हाला म्हणे डिटेक्टिव्हगिरी ऑन करू नकोस म्हणून. आता ईश्वरी सतत त्याला ना म्हणजे उलट बोलत असते आणि म्हणत असते की आता. आणि अर्णव म्हणतो, अगं मी सिंदूर असं काय करतेस, अगं तूच तर आहे ना माझ्या हक्काची. आता ईश्वरी पटकन त्याला म्हणते की काय म्हणालात सर, माझ्या हक्काची पुढे काय. आणि अर्णव लगेच शांत बसतो. ईश्वरी म्हणत होते, सांगा ना सर हक्काची काय. तर अर्णव म्हणतो, मला ना फोन आलाय. ईश्वरी म्हणते, सर कुठं आलाय फोन. इतक्यातच आहे ना खरोखरच अर्णवला फोन येतो आणि अर्णव म्हणतो, खरंच खूप महत्त्वाचा कॉल आहे मला. म्हणून अर्णव आता फोन घेतो आणि आता बाहेर निघून जातो. आता जेव्हा अर्णव बाहेर निघून जातो तेव्हा ईश्वरी म्हणते, हक्काची बायको असं म्हणायचं होतं ना, शेवटी मनातलं कधी कधी येतच असं ओठावरती, असं ईश्वरी अर्णवच्या बाबतीत म्हणत असते. इतक्यात आहे ना घरात आहे ना असं अलाराम सायलेंट आवाज ऐकायला येतो. आता खाली सुद्धा ना अर्णव आणि आकाश काहीतरी बोलत असतात. मामा खाली असतात. मामा म्हणतात, अरे हा कसला आवाज आहे. इतक्यातच नम्रता म्हणते, बहुतेक आहे ना अंजली ताईंच्या रूममधून हा कसला तरी धुराचा वासाने आवाज पण येतोय सायरनचा म्हणून. आता सगळेजण पळत जातात ना अंजलीच्या रूममध्ये. तर अंजली काय करत असते ना की एका डस्टबिनमध्ये ना राजेश आणि तिच्या ज्या काही सगळ्या आठवणी आहेत ना, म्हणजे अगदी फोटोग्राफ्स वगैरे सगळ्या आठवणी आहेत ना, तर ती जाळत असताना हे सगळं ना त्याचा धूर येत असतो. आणि आता सगळेजण जेव्हा रूममध्ये जातात तेव्हा अंजली
म्हणत असते ही चिता आहे चिंटू चिता, आणि ही आहे ती अंजली राजेश भोसले, हिची चिता आहे. आणि म्हणते की या आगीमध्ये ही अंजली राजेश भोसले जी आहे ती जळून खाक झाली, आणि आता मागे उरणार आहे तर ती आहे अंजली रमाकांत राजे शिर्के, असं ही अंजली बोलत असते. आणि सगळेजण घरातले आता जमा झालेले असतात त्या रूममध्ये, आणि आता फक्त पाहत असतात की अंजली ही कशी फोटोग्राफ जाळते आणि ती जी काय म्हणते ना ते. तर आणि पुढे आता अंजली असं म्हणायला लागते की मी ना ठरवलंय आता या सगळ्यातून ना सावरायचं. घरातले फक्त शांत उभारून हे सगळं ऐकत असतात. अंजली म्हणत असते की या सगळ्यातून ना मला आता बाहेर पडायचं आहे आणि स्वतःला सावरायचे, मी ना आता असं ठरवलंय म्हणून. आता सगळ्यांना तर पहिल्यांदा टेन्शन आलेलं असतं, पण पुन्हा वाटतं की नाही अंजली आता नॉर्मल झाली म्हणून. अंजली म्हणते की आता उठून उभारते आणि म्हणते की तुम्हा सगळ्यांसाठी आणि माझ्या कनूसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या स्वतःसाठी ना मी आता ना पुन्हा ठामपणे उभा राहायचं असं ठरवलंय म्हणून. आणि आता तिथे ना रूममध्ये सगळे जमा झालेले असतात. सगळ्यांना खूप आनंद होतो की अंजली आता स्वतःला सावरते म्हणून. अंजली म्हणते मला ना आता या माणसाच्या कुठल्याच आठवणी नको आहेत म्हणून. आता अंजली पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर तिच्या लग्नातले राजेशचे सगळे काही फोटो आहेत तर ती जाळून टाकत असते. अंजली म्हणते आतापर्यंत मी माझ्या माणसांनाच ओळखण्यात खूप वेळ लावला, पण ना आता मला माहिती आहे की तुम्ही आहात ना, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी आहात, माझ्यासोबत आहात, असं अंजली म्हणत असते. आणि आता सगळेजण फक्त ना शांत उभारून हे सगळं ऐकत असतात. अंजली पुढे म्हणते आणि आता इथून पुढे ना माझं फक्त आणि फक्त एकच ध्येय आहे, ते म्हणजे माझी कर्णिका, माझी कनू, हेच माझं आता ध्येय आहे, असंही अंजली सांगत असते. आणि फायनली आपण पाहतोय आता तिथे असलेले सगळे काही राजेचे फोटो आठवणी जे आहेत तर ती अंजली त्या आगीमध्ये सगळं टाकून देते. आणि शेवटी ना ती तिचं मंगळसूत्र सुद्धा त्या आगीमध्ये टाकून देते आणि जाळून टाकते. आणि नंतर अर्णवच्या जवळ येते आणि आता त्याच्या जवळ ना असं येऊन त्याच्या खांद्याला असं चिटकून ना अशी उभी राहते. आता अर्णव सुद्धा तिला खूप मायने जवळ घेतो आणि आता शांत हो असं म्हणत असतो. आपण यानंतरचा पुढचा सीन पाहतोय. अर्णव त्याच्या रूममध्ये काहीतरी काम करत बसलेला असतो आणि ईश्वरी आता अक्षरशः जोरजोरात आहे ना रील्स बघत असते मोबाईलवरती, आणि त्याचा आवाज आहे ना तो तिने खूपच मोठा ठेवलेला असतो. आता अर्णव लॅपटॉपवरती काहीतरी काम करतोय, हिच्या मोबाईलचा इतका मोठा आवाज येतोय असं म्हणल्यानंतर अर्णव बघा आता घाबरायला लागलाय हा ईश्वरीला, पण तो काही बोलत नाही, फक्त अगदी शांतपणे म्हणतो मी सिंदूर. तर ती जोरात ओरडते थांबाव सर मी रील्स बघते ना म्हणून. आणि अर्णवला खूपच डिस्टर्ब होत असतो त्याच्या कामामध्ये, पण अर्णवची काही हिंमत होत नसते तिला काही बोलण्याची. अर्णव पुन्हा एकदा म्हणतो मी सिंदूर. ईश्वरी पुन्हा ओरडते सर थांबा म्हटलंय ना मी रील्स बघते ना. पुन्हा त्याच्या अंगावरती तशीच ओरडते. आता अर्णवला काय करावं ते कळत नसतं कारण त्याला काम करायचं असतं. अर्णव म्हणतो प्लीज हेडफोन घालशील का. तर ईश्वरी म्हणते सापडत नाही येतो कुठे हेडफोन आणि मला बघू देत बरं रील्स. अर्णव म्हणतो मी सिंदूर अगं हेडफोन घालशील का प्लीज मला त्रास होतोय. ईश्वरी पुन्हा ओरडते अहो सांगितलं ना मला सापडत नाही येत म्हणून, मी नाही घालत आहे मला रील्स बघू देत. आता अर्णव काय करतो तिथून उठतो आणि आता डायरेक्ट जातो आणि आता म्हणायला लागतो आता ते ना त्याचं हे घेऊन येतो आणि म्हणतो की अलेक्सा प्लीज. आणि आता म्हणून पार्टी सॉन्ग लावतो हां, आणि पार्टी सॉन्ग असा काही प्ले करतो ना की खूपच मोठ्या आवाजात प्ले पार्टी सॉन्ग असं म्हणून आहे ना खूप मोठ्या आवाजात गाणं लावतो. आणि आता ईश्वरीला डिस्टर्ब होतं ना, ईश्वरी लगेच म्हणते अहो काय हे गाणी बंद करा ना. तर अर्णव म्हणतो मला काम करायचे. ईश्वरी म्हणते काम करताय ना मग. तरी अर्णव म्हणतो मला काम करताना गाणी ऐकायचे मग काय प्रॉब्लेम आहे. ईश्वरी म्हणते आवाज कमी करा ना मग. आता अर्णव म्हणतो आवाज कमी करू आणि पुन्हा म्हणतो अलेक्सा प्लीज इन्क्रीज द व्हॅल्यूम. आता पुन्हा आवाज वाढवतो. आता ईश्वरी पुन्हा म्हणत असते विनेक्सा करून आणि आता गप्प बसते, तिला काही बोलताच येत नाही आणि म्हणते विलेक्सा आवाज कमी कर म्हणून. अर्णव म्हणतो अगं तिला मराठी नाही कळत, तिला ना इंग्लिश कळतं, एवढी टेक्नॉलॉजी नाही गेलेली पुढे. आता असं म्हणून ना खूपच मोठ्या आवाजात आहेत ना या अर्णवने गाणी लावलेली असतात. आता ईश्वरी इतकी वैतागते ना त्याच्या आवाजाला, जाते आणि कपाटामधून पटकन तिचे हेडफोन घेते आणि आता कानामध्ये घालते. आणि तरी सुद्धा ना अजूनही ईश्वरी रील्सच बघत असते. आणि अर्णवने इकडे मोठ्या आवाजामध्ये पार्टी सॉन्ग लावलेलं असतं. आता काय होतं ना की अर्णवला प्यायची असते ब्लॅक कॉफी आणि आता अर्णव तिला हातवारे करतो, इशारे करतो जेणेकरून ईश्वरीने बघावं म्हणून. आता ईश्वरी बघते आणि आता अर्णव आहे ना इशाऱ्यामुळे सांगत असते की मला कॉफी कर आणि ईश्वरी त्याच्या अंगावर ओरडते आणि त्यालाच म्हणते कशाला ओरडताय मला नाही ऐकू येत आहे म्हणून. अर्णव पुन्हा तिला इशारे करून सांगतो की मला कॉफी आण म्हणून, तरी तिला काही कळत नाही. आता अर्णव उठून तिच्याकडे जातो आणि तिला सांगत असतो की मला कॉफी हवी आहे कॉफी. तर ईश्वरी म्हणते फी, आता कसली फी हवी आहे तुम्हाला. आता अर्णव तिला म्हणत असतो तू काही बावळट आहेस का म्हणून, तरी सुद्धा ना तिला काहीच ऐकायला जात नाही. पुन्हा अर्णव तिला इशारे करून सांगतो मला, आणि आता तिचे केस दाखवतो. ईश्वरी म्हणते अहो माझे कशाला केस हवेत, तुमचे एवढे मोठे केस वाढलेत ना, घ्या तुमचे केस. आता अर्णव तिला म्हणत असतो तू काही मेंटल केस आहेस का म्हणून, अगं मला ब्लॅक कॉफी हवी आहे. आणि ईश्वरीला ऐकलाच जात नाही. शेवटी ईश्वरी काय करते की कानातले हेडफोन काढते आणि अर्णव जोरात ओरडतो ब्लॅक कॉफी हवी आहे म्हणून. आणि आहे ना ती अलेक्सा आहे ना लगेचच आहे ना सांगायला लागते की ब्लॅक कॉफीची रेसिपी. अर्णव म्हणतो
म्हणतो बघितलंस ना, या अलेक्साला ना इंटरनेट असून रोबोट असून सुद्धा सगळं कळतं माझ्या मनातलं, तुझ्यापेक्षा जास्त म्हणून. आता ईश्वरी इतकी चिडते आणि म्हणते एवढं काय कौतुक आहे त्या विलेक्साचं, आणि एवढं जर का तुमच्या मनातलं कळतं ना त्या विलेक्साला, तर मग तिला सांगा ना तुमची ब्लॅक कॉफी आणून द्यायला. आणि एवढंच जर का होतं तर त्या विलेक्साशी करायचं होतं ना लग्न, माझ्याशी कशाला केलं म्हणून. आता अर्णव बघा ना हसायलाच लागतो. अर्णव म्हणते व्हॉट, हे सगळं तू काय बोलतेस म्हणून. आता ईश्वरी काय करते, तिथं जाऊन सोफ्यावर बसते आणि पुन्हा तिचे हेडफोन काढून ठेवते आणि पुन्हा अजून ती तिचे रील्सच बघत असते. अर्णव म्हणतो मी सिंदूर, तू मला एक गोष्ट सांग, या मशीनवरती जेलस झाली आहेस का म्हणून हसायला लागतो. तर ईश्वरी म्हणते जेले मेरे दुश्मन. अर्णव म्हणतो ओ माय गॉड, तू जेलेस झालीस ना, खरं सांग. ईश्वरी म्हणते मी का जेलेस तू, तर आणि म्हणते की एवढी काय वाईट वेळ नाही आली माझ्यावर. अर्णव म्हणत असतो मी सिंदूर, तू जेलेस झाली, आय नो दॅट. आणि आता ईश्वरी म्हणते हो का, बरं झाली. आणि एवढंच जर का आहे तर तुमच्या विलेक्साला सांगा ना तुमची ब्लॅक कॉफी आणून द्यायला म्हणून. अर्णव म्हणतो यू नेवर नो, ती आणू शकते. आणि पुढे म्हणतो की काही होऊ शकतं तुला माहिती आहे का, मग तुझ्यासारख्या बायकोची गरज नाही ना लागणार, असे सतत बडबड बडबड बडबड. ईश्वरी म्हणते ओ बास करा, हां बास करा. आणि एवढंच जर का आहे ना तर माझ्या हातचे पोहे खाल्लेत ना, इंदोरी पोहे अगदी जिरावण घातलेले, आजपर्यंत जिंदगीमध्ये कधी खाल्ले होते का, पण माझ्या हातचे खाल्ले ना, का कारण माझ्या हातची चव आवडली ना म्हणून. माझ्या हातची चव येणार आहे का तुमची या विलेक्साला, येणार आहे बोला बोला असं करत असते. आता बघा अर्णव आणखीन तिला चिडवतो आणि म्हणतो होऊ शकतं असं, म्हणजे थोड्या दिवसांनी सगळं सायन्स वगैरे पुढे गेलं ना की हे सुद्धा होऊ शकतं. हां बघ रोबोटिक आलं ना की हे सगळं होऊ शकतं सगळं. अगं खरंच सांगतोय मी, अगं मी सिंदूर, ही अलेक्सा आहे ना काही करू शकते, ही ग्रेट आहे, तुला काय वाटतं कळणार नाही. अगं थोडे दिवस थांब बघ हे सगळं. आणि इतक्यातच काय होतं, त्याची बॅटरी डाऊन झाली असे ना सिग्नल द्यायला लागतो. आता ना ईश्वरी हसायला लागते आणि मग म्हणते की अरे ह्याचं काय झालं बघा, घ्या बॅटरी डाऊन झाली तुमच्या विलेक्साची असं म्हणायला लागते. आणि म्हणते माझी होती का कधी बॅटरी डाऊन, हां होते का. आणि आता अर्णव म्हणतो आय विश. तर ईश्वरी पटकन त्याच्या हातावर फटका मारते आणि म्हणते ओ मी देते ना लगेच ब्लॅक कॉफी आणून, तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा. माणसाला असं नाही लागत तुमच्यासारखा हा वायफाय, त्याला ना फक्त दिलच्या वायफायची गरज असते, दिलचे. आणि म्हणते तुमच्या मनातलं मला न बोलता कळतं आणि माझ्या मनातलं तुम्हाला न बोलता कळतं, कळालं तुम्हाला, आता बोला असंही ना अर्णवला ती गप्प करून टाकते. आणि आता अर्णव बघा एकसारखी ना अर्णवकडेच बघायला लागते. आणि आज ना तू हे माझा मित्राचा आजचा ह्या भागाने इथेच संपतो, पण प्रेक्षकांनो तू हे माझ्या मित्राची पुढची भागाने खरंच खूपच सॉलिड होणार आहेत. कारण का आता या मालिकेमध्ये सुद्धा एक सॉलिड ट्विस्ट येणार आहे. तो काय आहे माहिती आहे का, की या राकेशने, म्हणजे असा आता नुकताच प्रोमो आलेला आहे की या राकेशने ना म्हणजे सात्विक फॅशनचे 60% शेअर जे आहेत ना तर ते एका देशमुख मॅडमने विकलेले असतात. आणि त्या बोर्ड ऑफ डिरेक्टरची अचानक मिटिंग घेतात आणि अर्णव जेव्हा चिडून येतो की मला न विचारता अशी मिटिंग बोर्ड ऑफ डिरेक्टरची घेण्याची हिंमतच कोणाची झाली, तर त्या देशमुख मॅडम तिथे येतात आणि म्हणतात मी आता या कंपनीची 60% मालकीण आहे म्हणून. बापरे, आता पुढे ना या राकेशने केलेल्या गुन्ह्याचे परिणाम अक्षरशः अर्णवला भोगावे लागणार आहेत. तर आता हेच सगळं आपण पाहणारच आहोत. पण पुढच्या भागामध्ये आपण पाहतोय की आता अर्णवचे बाबा जे आहेत ना तर ते घरी आलेले असतात. आणि आता ईश्वरी म्हणत असते की सर कोणाचा फोन आहे, तर अर्णव म्हणतो की मी सिंदूर, तुझ्यावरती ज्यांनी अटॅक केलं ना तर ते पकडले गेले आहेत, आपल्याला उद्या सकाळीच आहे ना पोलीस स्टेशनला जायचं आहे म्हणून. आणि वल्लरी म्हणत असते ही माणसं जर का पकडली गेलेली आहेत ना, त्यांनी जर का उदयकांचं नाव घेतील आणि उदयकांत माझं नाव घेईल, नाही मला काही करून स्वतःला वाचवण्यासाठी पहिल्यांदा या उदयकांचा काटा काढावाच लागेल, असं ही वल्लरी मनाशीच म्हणत असते. आणि आपण पाहतोय अचानकच काय घडतं ना की ईश्वरी झोपलेली असते आणि अचानकच ना तिला खूप धूर येतो, म्हणून जोरात ओरडून आता ईश्वरी उठते. आणि जेव्हा उठते तेव्हा ना तिच्या पायाला खाली ना अक्षरशः कुणीतरी विस्तू ठेवलेला असतो. आणि आता अर्णव खूपच घाबरतो. काय असेल आता हे सगळं प्रकरण, हे पाहण्यासाठी पाहत राहा माझी आवडती सिरियल. आणि हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात जाऊ नका. भेटूया उद्याच्या भागात, तोपर्यंत टेक केअर, बाय.